नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन JNM फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी विचारलं जाणारं डेफिनेशन कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 5 डेफिनेशन विचारल्या जातात, तर आपण कधी कधी 2-2 मार्काला विचारल्या जातात। एक डेफिनेशन 2 मार्काला असते, 5-10 मार्काचा प्रश्न असतो। कधी कधी 5 मार्काला विचारलं जाऊ शकतं, 1-1 मार्काला 5 डेफिनेशन। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही। तर आता पहिली डेफिनेशन आपण बघणार आहोत, नाडी म्हणजे पल्स। हृदयाच्या स्पंदनाबरोबर हृदयातील रक्त हे महारोहिणी म्हणजे एओर्टामार्फत संपूर्ण शरीराच्या प्रत्येक रोहिणीमध्ये लुटले जाते व त्याची निर्माण झालेली लाट हाडावरून जाणाऱ्या त्वचेलगत असणाऱ्या रोहिणीमध्ये जाणवते, तिलाच नाडी असे म्हणतात किंवा पल्स असं म्हणतात। हृदयाचं जे स्पंदन होतं, आपण बोलतो ना हार्टबीट होते, तर हृदयातील रक्त हे महारोहिणीमार्फत म्हणजे एओर्टामार्फत संपूर्ण शरीराच्या रोहिणीमध्ये लोटलं जातं। समजलं? एओर्टा आपल्या पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते, तर त्याच्यावरून निर्माण झालेली जी हाडावून जाणाऱ्या ज्या त्वचेलगत असणाऱ्या रोहिणीमध्ये जाणवते तिला नाडी असं म्हणतात, लाटेला त्या। मेडिकल असेप्सिस म्हणजे काय, तर मेडिकल क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कृतीस मेडिकल असेप्सिस असे म्हणतात। मेडिकल क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कृतीस मेडिकल असेप्सिस असे म्हणतात। म्हणजे क्रॉस इन्फेक्शन जो होतो रुग्णांना तो टाळण्यासाठी त्याला क्रॉस इन्फेक्शन म्हणतात। पण ते मेडिकल क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ज्या कृती केल्या जातात त्याला त्या कृतीस म्हणजे क्रॉस इन्फेक्शन जो होतो तो टाळण्यासाठी जी कृती केली जाते त्याला मेडिकल असेप्सिस असे म्हणतात। त्याच्यानंतर गुदमरणे म्हणजे ॲस्फिक्सिया। तर श्वसनावरून बाहेरून दाब पडल्यास, श्वसन मार्गात काही अडथळा निर्माण झाल्यास किंवा श्वसन केंद्रात काही बिघाड निर्माण झाल्यास श्वासोश्वासास त्रास होतो, त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो व शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून जी अवस्था निर्माण होते त्यास गुदमरणे असे म्हणतात। तर गंभीर अवस्थेत गंभीर अवस्थेत जर श्वसन काही वेळपर्यंत पूर्णतः थांबले तर ही स्थिती जर दुर्लक्षित केली गेली तर मनुष्य मृत्युमुखी पडतो। म्हणजे जे आपल्या श्वास घ्यायला अडथळा निर्माण आहे आणि ही जर आपण गोष्ट दुर्लक्षित केली तर रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो किंवा डेथ होऊ शकते। श्वसन हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, तुम्ही नर्सिंगचे स्टुडंट आहात आणि ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की श्वसन मार्गावरून आता ही डेफिनेशन विचारली तर तुम्हाला गुदमरण्याची अशी लिहायची। म्हणजे श्वसन मार्गावरून बाहेरून जो दाब पडल्यास, श्वसन मार्गात काही अडथळा श्वसन मार्गावर दाब पडला, कळलं का, तर काही अडथळा निर्माण झाल्यास किंवा श्वसन केंद्रात काही बिघाड निर्माण झाल्यास श्वासोश्वासाला त्रास होतो, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो। श्वास नाही घेतला तर ऑक्सिजन राहणार नाही, कमी होऊन व शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून जी अवस्था निर्माण होते त्याला गुदमरणे असं म्हणतात। तर अशा प्रकारे गुदमरण्याची व्याख्या। रक्तस्राव हेमरेज म्हणजे जखम झाली म्हटले की त्यातून रक्त बाहेर पडते। ज्यावेळेस जखमेमुळे रक्तवाहिन्या तुटून किंवा फाटून रक्त बाहेर येते त्यास रक्तस्राव असे म्हणतात। म्हणजे जखम झाली म्हटले की त्यातून रक्त बाहेर पडते, ज्यावेळेस जखमेमुळे रक्तवाहिनी तुटून किंवा फाटून रक्त बाहेर येते त्यास रक्तस्राव असे म्हणतात। रक्तस्राव मामूली असू शकतो, तसे भयंकर आणि गंभीर स्वरूपाचाही असू शकतो, ज्यामध्ये भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो। हेमरेजची काय व्याख्या, जखम झाली की त्यातून रक्त बाहेर पडते, ज्यावेळेस जखमेमुळे रक्तवाहिनी तुटून किंवा फाटून बाहेर येते त्यास रक्तस्राव असं म्हटलं जातं। रक्तस्राव मामूली असू शकतो, तसे भयंकर आणि गंभीर स्वरूपाचाही असू शकतो। एनिमाची व्याख्या काय आहे, जी आता 2023ची JNMची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये एनिमाची व्याख्या विचारली गेली होती नर्सिंग फाउंडेशनमध्ये JNM फर्स्टला। तर विशिष्ट द्रवपदार्थ स्वच्छतेसाठी तसेच औषधी देण्यासाठी किंवा पोषणासाठी गुदद्वारामार्फत शरीरात घातले जातात, त्यास एनिमा असे म्हणतात। विशिष्ट द्रवपदार्थ स्वच्छतेसाठी तसेच औषध देण्यासाठी पोषणासाठी गुदद्वारामार्फत शरीरात घातले जातात, त्यास एनिमा असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर गुबारा धरणे, तर पोटामध्ये वायू जास्त प्रमाणात साठून राहिल्यामुळे जी स्थिती निर्माण होते तिला गुबारा धरणे किंवा पोट फुगणे असे म्हणतात। यालाच टिम्पनायटिस असे म्हणतात। म्हणजे पोटामध्ये वायू जास्त प्रमाणात साठून राहिल्यामुळे जी स्थिती कंडिशन निर्माण होते त्याला गुबारा धरणे किंवा फ्लॅटोनस किंवा पोट फुगणे किंवा ह्या स्थितीला टिम्पनायटिस असे म्हटले जाते। रुग्णाची व्याख्या पण विचारली जाऊ शकते।
जी व्यक्ती उपचारासाठी आपल्याकडे येते किंवा आपण तिच्यापर्यंत पोहोचतो त्या व्यक्तीला रुग्ण पेशंट असे म्हणतात. थोडक्यात समाजातील अशी व्यक्ती जिला उपचाराची गरज आहे तिला रुग्ण असे म्हणतात. रुग्णालयाची पण व्याख्या विचारतात नर्सिंग फाउंडेशनमध्ये. जी व्यक्ती उपचारासाठी आपल्याकडे येते किंवा आपण तिच्यापर्यंत पोहोचतो त्या व्यक्तीला रुग्ण पेशंट असे म्हणतात. तापमान, कोणत्याही वस्तू तापमानाची पण व्याख्या विचारू शकतात. कोणत्याही वस्तू, मग ती सजीव असो व निर्जीव, जिच्यावर उष्णतेचा परिणाम दिसतो त्यास तापमान असे म्हणतात. कोणत्याही वस्तूवर, मग ती सजीव असू दे या निर्जीव असू दे, तिच्यावर जो उष्णतेचा परिणाम जो दिसतो त्यास तापमान असं म्हटलं जातं. जलद नाडी, टॅकीकार्डिया म्हणजे प्रौढ व्यक्तीच्या नाडीचा जर वेग दर मिनिटापेक्षा 120 ते 140च्या पुढे जातो त्यास नाडीस जलद नाडी असं म्हणतात. टॅकीकार्डिया कशाला बोलतात, तर एखाद्या व्यक्तीचं नाडीचा वेग पल्स रेट नॉर्मल 72 असतो, 72 ते 80पर्यंत नॉर्मल आहे, 85 पण नॉर्मल आपण बोलू शकतो. पण 120 100च्या पुढे गेला नॉर्मल नाडीचा वेग, 90च्या वरती सुरू झाला आणि 100च्या पुढे खूपच गेला तर त्याला टॅकीकार्डिया म्हणतात. तर त्या प्रौढ व्यक्तीच्या नाडीचा वेग जर 120 ते 140च्या पुढे गेला तर त्यास नाडी जलद नाडी असे म्हणतात किंवा टॅकीकार्डिया असं म्हणतात. एड्सची पण व्याख्या एकदा विचारली गेली होती. तर एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, ओढवून घेतलेली प्रतिकारशक्ती कमतरता आजार. एड्स म्हणजे काय, एड्सचा फुल फॉर्म काय, तर ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, ओढवून घेतलेला प्रतिकारशक्ती कमतरता आजार. हा उदयाला आलेला प्राणघातक रोग आहे. आणि HIV म्हणजे काय, तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, मानवी प्रतिकारशक्ती कमतरता विषाणू. ह्याची पण डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा ह्याची पण, एड्सचं दोन्ही सेमच आहे. एड्सला HIV असं म्हणतात, फक्त त्याची HIVचा फुल फॉर्म काय आहे, तर ह्युमन इम्युनो व्हायरस. आणि एड्सचं काय, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. तर HIV म्हणजे मानवी प्रतिकारशक्ती कमतरता विषाणू, त्या नामक विषाणूमुळे हा रोग होतो. एकदा हा विषाणू शरीरात प्रवेश झाला की तो व्यक्ती आयुष्यभरासाठी संसर्गित राहतो. ते HIVचं पण विचारू शकतात, मानवी प्रतिकारशक्ती कमतरता विषाणू. हा विषाणूमुळे हा रोग होतो. एकदा हा विषाणूचा शरीरात प्रवेश झाला की ती व्यक्ती आयुष्यभरासाठी संसर्गित राहते. आणि एड्स म्हणजे एड्स आणि HIV ह्याचे दोन हे आहेत तुम्हाला, ओढवून घेतलेला प्रतिकारशक्ती कमतरता आजार, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. आपण प्रतिकारशक्ती कमतरता करण्यासाठी ओढवून घेतलेला आजार म्हणू शकतो, कारण HIV हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहेत. आणि अजून डेफिनेशन आहेत बऱ्याच, भूक मंदावणे वगैरे त्याही नंतर पुढे मागे देईनच मी, जेवढं जमते तेवढं करते. ऑलरेडी ह्याचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काही घेतल्या असतील डेफिनेशन, पण मी आता बनवलं तर HIV नव्हती, त्याच्यानंतर टॅकीकार्डियाची पण नव्हती, तापमानाची नव्हती. हे विचारले जाऊ शकतात प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये, ठीक आहे. व्याख्या येऊ शकतात. HIV अगोदर विचारली, एड्सची पण विचारली गेली होती, तर एनिमाची विचारली हा 2023ला, आणि ऑलरेडी आधी पण विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर क्षयावरण वगैरे त्याच्याही व्याख्या विचारल्या जातात, त्याच्याही व्हिडिओ आहे, बघा. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.